आज माघ महिन्यातली पौर्णिमा ही ग्रामीण भागामध्ये नव्याची पुनव म्हणजे नव्याची पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि पुरणपोळीचा अगदी पोळव्याप्रमाणे, संक्रांतीप्रमाणे, पंचमीप्रमाणे सण या पौर्णिमेला पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, दरवर्षी साजरा केला जातो. नव्याची पौर्णिमा किंवा नव्याची पुनव म्हणजे शेतामध्ये जे नवीन पिकं आलेले आहेत, या नवीन पिकांचा नैवेद्य जे ग्रामदैवत आहे, ग्रामीण भागातले जे देव आहेत, खऱ्या अर्थाने हा कृषी संस्कृतीचा सण आहे, शेतकऱ्यांचा सण आहे, कष्टकऱ्यांचा सण आहे. आलेल्या पिकाचा पहिला नैवेद्य आपल्या देवाला दाखवायचा आणि मग तो घरामध्ये दळून आणायचा आणि ते धान्य खाण्यासाठी वापरायचं. यासाठी नवीन ज्वारी आलेली असते, नवीन गहू आलेला असतो. शेतामध्ये जे जे नवीन पिकं आलेले आहेत त्या पिकांचा नैवेद्य हा देवाला दाखवला जातो. असे हे दिवे बनवले जातात आणि सगळ्या वस्तू या 7-7 या ठिकाणी असतात. या दिव्याला काय म्हणतात? दिवा काय दिवस म्हणते काय दिवेच म्हणतात का? हो, आणखीन काय काय असतं याला? सगळं असतं की 7 पोळ्या, 7 तेलच्या, 7 रोट्या, 7 पोळ्या, 7 पोळ्या, 7 तेलच्या, 7 रोट्या, 7 रोट्या, 7 करांज्या. 7 करंज्या. ही करंजी आहे. हो, कोणती आहे करंजी? हे काय हे करंजी. ही करंजी आहे. आणखीन काय आहे त्यातमध्ये? लाडू. लाडू 7, हो, आवळं 7, आवळे 7, इण्या 7, इण्या 7, फण्या 7. वेणी कुठे आहे? हे काय हे वेणीसारखी वेणी बनवलेली आहे. हं, फण्या, फण्या 7, वेण्या 7, फण्या 7, करंजा 7, लाडू 7, सगळं 7-7. सगळं 7-7 बनवलेलं आहे. म्हणजे आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये वेळ अमावस्याही साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याची जी अमावस्या असते ती अमावस्या वेळ अमावस्या म्हणून मराठवाड्याच्या बऱ्याच भागात साजरी केली जाते आणि तिकडेही सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने वनभोजन संपन्न होते. तसं काही भागामध्ये ही नव्याची पुनव साजरी केली जाते. सर्व प्रकारचे सणाला जे केले जातात ते अन्नपदार्थ या पौर्णिमेला केले जातात आणि विशेषतः नवीन धान्याचा वापर त्यामध्ये आवर्जून केला जातो आणि त्यामुळं नव्याची पुनव असं म्हटलं जातं. कृषी संस्कृतीमध्ये आपण पाहतो अनेक सण आहेत आणि त्या सणांपैकीच हा सुद्धा एक सण आहे. दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या ठिकाणी जो भात बनवलेला दिसतो आहे, या भातामध्ये आपल्याला काही गहू टाकलेले दिसत आहेत. हे नवे गहू येतं म्हणजे नव्याचा मान असतो. देवाला नैवेद्य दाखवत असताना नवीन धान्य असावं यासाठी हे नवीन धान्य या सणाला उपयोगात आणलं जातं आणि नैवेद्यासाठी हे सगळे घटक 7-7 या प्रमाणामध्ये बनवले जातात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी कृषी संस्कृतीची दैवत आहेत, शेतामधली जी ग्रामीण दैवत आहेत, त्या दैवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि शेतामध्ये धनधान्य चांगलं यावं यासाठी अशा प्रकारचे सण कृषी संस्कृतीमध्ये साजरे केले जातात.